निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया। चला दोस्त हो रोगराईला हकलून देऊया। सर्वांना नमस्कार मित्रहो, बऱ्याच लोकांना सतत शिंका येत असतात। शिंक येणं ही सुद्धा बाब सहज वाटते आपल्याला, परंतु तिचेही काही गंभीर धोके असतात। तर शिंक आल्यानंतर, सतत शिंक आल्यानंतर त्याचे कुठले धोके होऊ शकत असतात, तर तसंच शिंक येत असताना डोळे झाकले का जातात। डोळे उघडे ठेवून कुणीही शिंकू शकत नाही। तसंच जर झोपीत असेल व्यक्ती, तर त्या व्यक्तीला झोपीत का शिंका येत नाही, जागा असतानाच काय येतात, आणि याच्यासाठी हे काय काळजी घेतली पाहिजे, हे त्याची कारणं कोणती असतात, हे आज आपण पाहूया। सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण जे पाहिलं की घशामधून खाली दोन नलिका जात असतात, अन्ननलिका आणि श्वासनलिका। अन्ननलिका पाठीमागच्या बाजूला आणि श्वासनलिका पुढच्या बाजूला असते। आता शिंक येणं हा संबंध आहे श्वसन संस्थेशी जास्त, याचा अन्ननलिकेशी जास्त संबंध येत नाही। तर श्वसन नलिका म्हणजे कुठून, नाकापासून सुरुवात होते घशामध्ये, आणि घशामधून श्वासनलिका आणि खाली फुफ्फुसामध्ये जाते। तर याच्यामध्ये ज्या कुठल्या कारणामुळं इरिटेशन होईल, म्हणजे काय, खवखव किंवा तिथं वेगळंच काहीतरी वाटेल, काहीतरी नवीन वेगळं काहीतरी मध्ये प्रवेश करते असं वाटेल, त्यावेळेला आपल्या शरीराचा तो रिस्पॉन्स असतो। म्हणजे काय म्हणतो आपण याला, हे प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे आपल्या बॉडीचं, की ते जे मध्ये शिरण्याचा प्रयत्न करतंय त्याला जोरात बाहेर ढकलून द्यायचे, त्याला बाहेर जोरात काढून टाकायचे, आणि याची प्रतिक्रिया म्हणून काय होत असते, शरीर ऑटोमॅटिक ते शिंक येते आणि हा रिस्पॉन्स देऊन त्याला बाहेर फेकून द्यायचा प्रयत्न करते। आता हे तुम्हाला कंट्रोल करता येत नाही, हे अनियंत्रित आहे। एकदा शिंक आली की ती येणारच, तुम्ही त्याला दाबू शकत नाही, दाबूही नाही। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी कारणं आहेत त्याच्यामध्ये ॲलर्जी, कुठल्याही वस्तूची किंवा कुठल्या गंध असेल, सुगंध असेल, काही अत्तर असतात, काही स्प्रे असतात, काही वास चांगला येण्याकरता जे आपण वापरतो सुगंधासाठी, त्याची पण काही जणांना ॲलर्जी असते, त्याच्यामुळं पण सटासट शिंका येतात। काही जणांना कलर, जे आपल्या घराला कलर देतात त्या कलरची पण ॲलर्जी असते। काही जणांना इन्फेक्शन जेव्हा होतं, विशेषतः व्हायरल इन्फेक्शन, त्या व्हायरल इन्फेक्शन सुरू झालं म्हणजे जसं आपण सर्दी पडसं म्हणतो, की पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी शिंका यायला लागतात त्या व्यक्तीला। म्हणजे काय, जे मध्ये प्रवेश केलेला आहे त्याला बाहेर फेकायचं बॉडी काम करत आहे। तसंच कुठल्या फवारण्या चालू असतील त्याच्यामुळं पण शिंका येतात। तसंच तीव्र एखादा गंध असेल, तीव्र उग्र वास असेल, त्याच्यानं पण शिंका येतात। तसंच ताणतणाव असेल माइंडवर, तरी पण शिंका येत असतात। तसंच तेजस्वी प्रकाश, तुम्ही पहा सकाळी 9-10च्या नंतर कधी सूर्याकडे थोडा पाहायचा प्रयत्न करा, तुम्हाला लगेच शिंक येणार। म्हणजे हे असं अति काहीतरी होत असेल आणि जे शरीरासाठी चांगलं नाही, तर त्याच्यानं लगेच शिंक येणार। तसंच अतिशय थंड हवा सुद्धा शिंक येत असते। तसंच एनी इरिटंट्स, आपण आताच म्हणलो की कुठलंही जे मध्ये चरचर करीत जाईल नाकातून श्वासासाठी, घशातून आणि श्वासनलिकेमध्ये, त्याच्यानं शिंक येणार। म्हणजे काय होईल की हे आपलं मेकॅनिझम आहे हे बाहेर फेकून देण्याचं। आता याचा धोका काय असतो, जसं की आपण पाहिलं ठसका लागला, तसंच ही शिंक सुद्धा एवढ्या जोरात हवा मधून बाहेर फेकली जाते, ते सगळं जे काय मध्ये चाललेलं आहे, ज्याला आपण फॉरेन बॉडीज म्हणू किंवा फॉरेन पार्टिकल्स म्हणू, हे कण जे आहे त्यांना बाहेर फेकण्याकरता जो प्रयत्न, जोर लागतो, इतका प्रेशर छातीमध्ये वाढतो, पोटामध्ये वाढतो, आणि त्यासोबतच तो मेंदूमध्ये सुद्धा वाढतो। म्हणजे डोक्याच्या आतमध्ये जो प्रेशर वाढतो, ज्याला आपण इंट्राक्रॅनियल प्रेशर म्हणतो, त्याच्यामुळं अशा वेळेला डोक्यातली नस फाटण्याची, रक्तवाहिनी फुटण्याची भीती असते। हा पण धोका ओळखला पाहिजे। म्हणून सतत जर वारंवार शिंका येत असतील, अनकंट्रोल्ड म्हणजे अनियंत्रित आणि सततच येत असतील, तर त्याचंही कारण शोधलं पाहिजे, त्याच्यावर ट्रीटमेंट केली पाहिजे। तसंच याच्यामुळं दुसरं काय होत असतं की जो माणूस शिंकतो हा त्याच्या शरीरातलं जे काही इन्फेक्शन असेल श्वासाचं, तर ते बाहेर पसरतं त्यासोबत। खूप लहान लहान ड्रॉप येतात मधून, आणि ते दुसऱ्या व्यक्तीनं जर श्वास घेतला, त्याच्याकडे व्हायरल इन्फेक्शन असेल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, हे इन्फेक्शन दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकत असतं। तसंच याच्यामधून जसं आपले आजार असतात, सर्दी पडसारखा आजार असेल किंवा फ्लूसारखा आजार असेल किंवा फॅरिंजायटिस, घशामध्ये खवखव होणं असेल, किंवा URI LRI म्हणतो आपण, म्हणजे वरच्या श्वास नलिकेचा अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्टचं इन्फेक्शन किंवा लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असेल, किंवा निमोनियासारखा आजार सुद्धा याच्यामुळे होऊ शकतो। हे पण त्याचे धोके आहेत। आता याला जोडून जर काही त्रास असतील दुसरे, तर याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे। तसंच जर हे अति प्रमाणामध्ये शिंका वारंवार येत असतील,
तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घेतला पाहिजे. आता याच्यामध्ये शिंका येऊ नयेत म्हणून काळजी काय घ्यायची, का वारंवार शिंका येऊ नयेत त्यासाठी काळजी घ्यायची म्हणजे त्याच्या मूळ समस्येवर गेलं पाहिजे. ज्या कारणामुळे शिंका येतात ते कारणं टाळली पाहिजेत. तुम्हाला एखादी अलर्जी असेल त्याच्यापासून दूर राहा. कुठल्या गोष्टीची तुम्हाला धुळीच्या कणाची पण अलर्जी असू शकते. काही जणांना घरामध्ये झाडायला सुरुवात केलं किंवा स्वयंपाकघरामध्ये फोडणी दिली की लगेच इकडे शिंका यायला सुरू येतं. तर त्याच्यापासून थोडंसं दूर राहणं हे सगळ्यात चांगला मार्ग आहे. कारण शोधून त्याच्यावर उपाय केला पाहिजे, ते टाळलं पाहिजे आणि ते कमीत कमी करता आलं तर पाहिलं पाहिजे. किंवा जर ते कारण नाहीच होत असेल तरी पण ते खूप चांगलं आहे. तसंच जर वारंवार शिंका येत असतील तर घरी करण्यासारखा उपाय कोणता आहे, तर एअर फिल्टर मिळतात. नाकाला जे बांधतात असं तर ते एअर फिल्टर वापरलं पाहिजे, पण ते सतत बदललं सुद्धा पाहिजे. जसं आपण मास्क वापरतो त्याच्यासारखंच असतं एअर फिल्टर, ते वापरलं पाहिजे आणि ते वारंवार बदललं पाहिजे. तसंच काही जणांना पाळीव प्राण्याची पण अलर्जी असते तर त्या पाळीव प्राण्यापासून पण दूर राहिलं पाहिजे. तसंच ही अलर्जी ही अवॉइडच करता आली पाहिजे. झाल्यानंतर पुन्हा काहीतरी उपचार करत बसण्यापेक्षा अवॉइड करता आली पाहिजे. आणि शिंका येतात याच्या मागचं आणखी एक मेकॅनिझम आहे की शिंका आणतात सुद्धा काही लोक, डोकं मोकळं होतं म्हणून. आता कशा प्रकारे आणतात की बऱ्याच वेळा ते काहीतरी आकडा करतात, ते नाकामध्ये घालतात किंवा काहीतरी असं दुसऱ्या मार्गानं शिंक आणतात आणि शिंक आणल्यामुळे काय होतं की जे आपल्या मेंदूमधून निघणारी 5वी नर्व असते, जिला क्रॅनियल नर्व म्हणतात, ट्रायजेमिनल नर्व असते, ही जी नर्व असते या नर्वचा सप्लाय हा नाकामधून, घशामधून चेहऱ्याला सगळीकडे असतो आणि त्याला इरिटेशन झालं की आतून शिंक येत असते. तसंच तेजस्वी प्रकाश आपण पाहिला तरी पण त्याच्यापासून शिंक येत असते. असे काही कारणं टाळले पाहिजेत आणि हे कारणं टाळून अतिशय जास्त शिंक येत असतील, जर पुन्हा पुन्हा शिंका येत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. धोका एखादा होऊ शकतो तेही टाळलं पाहिजे. बऱ्याच वेळेला साधं शिंका येणं किंवा ठसका लागणं याच्या मागं मोठा आजार पण दडलेला असू शकतो. हे पण आहे का ते शोधून घेऊन त्याची खात्री केली पाहिजे आणि हे सगळं समन्वय बॅलन्स साधून आपलं आरोग्य निरोगी राहून दीर्घायू होता आलं पाहिजे. हे सगळं करूया. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्यांश्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान.